स्थानिक रेल्वे किंवा लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. गर्दी, गडबड आणि धावपळीच्या वातावरणात अनेकदा अशा घटना घडतात ज्या काही क्षणात लक्षातही येत नाहीत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दिसणारी घटना पाहून अनेक प्रवासी सतर्क झालेत. व्हिडिओमध्ये दिसते की रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबलेली आहे आणि प्रवासी घाईघाईनं डब्यात चढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवाजाजवळ मोठी गर्दी आहे. काही जण आधीच डब्यात चढलेले आहेत तर काही अजूनही आत जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्याचवेळी एक महिला साडीमध्ये उभी आहे आणि तीही ट्रेनमध्ये चढण्याची तयारी करते. महिलेच्या हातात मोबाईल स्पष्टपणे दिसत आहे. ती आजूबाजूच्या गर्दीकडे पाहत उभी असते. दरम्यान काही प्रवासी पुढे सरकतात आणि दरवाजाजवळची परिस्थिती आणखी गोंधळलेली होते. कोण आधी चढणार, कोण मागे राहणार यावरून हलका गोंधळ सुरू असतो. अचानक त्या गर्दीतून एक व्यक्ती वेगानं पुढे येतो. क्षणभर सगळ्यांचे लक्ष ट्रेनमध्ये चढण्यावर असताना तो त्या महिलेच्या अगदी जवळून जातो. त्या काही सेकंदात काय घडलं हे सुरुवातीला कुणालाच लक्षात येत नाही. मात्र महिला काही क्षणांनी थोडी गोंधळलेली दिसते. ती हातात पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात, कारण काही क्षणापूर्वी तिच्या हातात असलेला मोबाईल आता तिथं नसतो. आजूबाजूचे लोक मागे वळून पाहतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. गर्दीचा फायदा घेत चोर आधीच तिथून पसार झालेला असतो. हा सगळा प्रकार इतक्या वेगानं घडतो की आसपासच्या लोकांनाही नीट काही समजत नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणतात की गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हातात ठेवणं धोकादायक ठरू शकतं, तर काही जणांनी अशा चोरट्यांवर कडक कारवाईची मागणी केलेली आहे. पण या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर आलाय. रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा कोणतीही गर्दीची जागा असो, मोबाईल उघडपणे हातात ठेवण्यापेक्षा तो पर्स किंवा बॅगमध्ये सुरक्षित ठेवणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. कारण चोराला फक्त एक क्षण पुरतो आणि त्या एका क्षणात तुमचा महत्त्वाचा मोबाईल कायमचा गायब होऊ शकतो.